आपण आज लास्ट भेटणार आहोत सगळे. 2023चं आपलं हे लास्ट भेटणं असणार आहे काय नाही मम्मी? म्हणजे आपण उद्या भेटणार आहोत पण पुढच्या वर्षी आपण भेटणार आहोत डायरेक्ट. आम्ही आता डायरेक्ट पुढच्या वर्षी भेटणार आहे. आणि ह्या मॅडम म्हटल्या मला काल की आपण उद्या म्हणजे असे काय 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 प्लॅन होते पण सॉरी आमचे काल आम्ही खूप प्लॅन काय काय ठरवले होते पण आकांक्षा मॅडम झोपल्यात अक्षरशः. आम्ही काल म्हटलं होतं की झोपायचं नाही काय नाही करायचं पटापटा कामं करायची आणि आपल्या प्लॅनवर जायचं. तर आमची आकांक्षा तिचा प्लॅन सक्सेसफुल झालेला आहे स्वतःचा एकटीचा. आणि ती मला म्हणते मला 10 मिनिटांनी उठव. 10 मिनिट आकांक्षा 10 मिनिटं झाले तू म्हटलं की ना उठव. 10 मिनिटं झाले की उठणार का? आता मला म्हटली सॉरी आमच्या घरात आहे ना मम्मीने ठसका उठवलाय जरा. ठीक आहे चला मी तुम्हाला मम्मी दाखवते माझी आता. तर आम्ही बैठकीला गेलो होतो. मम्मीला सांगितलं होतं आम्ही फ्रीज उघडाच ठेवलाय बघा लाईट बिल येते. मम्मीला सांगितलं होतं आम्ही काही काम करू नको आल्यावर आम्ही सगळी कामं करतो. 2-3 कामं सांगून गेलतो फक्त की तेवढीच कर. पण तिने ऐकल ती माझी मम्मी कसली आहे का नाही आहे का नाही. कपडे फरशा त्याच्यानंतर इकडे सांबर चालू आहे आणि आम्ही आज एक तर झोपली म्हणून. आणि आज आम्ही काय करणार आहे वडा पाव आणि वडा सांबर पाव असं आमचा बेत आहे आज. 31 डिसेंबरचा. आणि संध्याकाळी काय होईल काय माहित नाही अजून आम्हीच काही ठरलं नाहीये. बघू आता संध्याकाळचं संध्याकाळी उद्याचं उद्या आत्ताच आत्ता आहे का नाही मम्मी? मम्मी मला एक तुला प्रश्न विचारायचा आहे. थांबा आपण सगळ्यांना हा प्रश्न विचारू. 1 मिनिट थांब. तर हे 2023 31 डिसेंबर 2023 आजचा म्हणजे 2023चा लास्ट दिवस आहे. तर काय कायचं असतं रिझोल्युशन वगैरे नवीन काय करणार पण आपण ठरवतो सगळं की मी नवीन वर्षापासून हे करल ते करल पण आपण करत नाही. तर आपल्याला काय ते विचारायचंच नाही आहे कोणाला कारण कोणीच करत नाही ते माहिती. फक्त मला काय विचारायचं आहे की ह्या वर्षातली सगळ्यात बेस्ट मुवमेंट कोणती होती म्हणजे वर्षभरात आणि सगळ्यात खराब मुवमेंट कोणती होती. मला नाही वाटत मम्मी सांगल खराब मुवमेंट तिच्या मनात असेल पण जाऊ दे आपण फक्त चांगली विचारू. चांगली कोणती मुवमेंट होती कारण खराब तर आम्हाला खूप आलेले आहेत का नाही मम्मी? वर्षभरात वर्षाच्या शेवटी बेकार गेलं. एवढं पण नाही बेकार गेलं पण थोडेसे नॉर्मल आम्हाला खराब अनुभव आले पण त्याच्यापेक्षा जास्त चांगले अनुभव आले आम्हाला. आणि आमचे चांगल्या मेमरीज झाल्या आमच्या फॅमिलीच्या खूप छान झाल्या मेमरीज. आमचा पहिला आकांक्षाचा आयफोन आला ते खूप आहे आमच्यासाठी घरात. चला आता मम्मीला विचारते मी थांबाई. चल मम्मी तुझा सगळ्यात चांगला दिवस कोणता होता? व्यत्यय आलाय व्यत्यय कंपनीचा फोन होता. ठीक आहे चल तुझा सगळ्यात चांगला वर्षभरातला ह्या 2023चा सगळ्यात मस्त दिवस कोणता गेला आणि म्हणजे एक तुझी मेमरी कोणती होती की ती तुला आवडली आणि अजून लक्षात आहे? विचार करून सांगू शकते असं काही नाही. चांगला दिवस म्हणजे आकांक्षाला माझ्या मनात होतं रायडिंग करायची. 3,000 रुपये घालून रायडिंग केली आम्ही आणि तिचं काय फॉलोअर्स का काय वाढले ते व्हायरल झाली होती आकांक्षा. तेव्हा खूप आनंद झाला. जर कोणाला माहित नसेल तर तिचं इन्स्टाचं एक व्हिडिओ खूप व्हायरल झालाय म्हणजे झालंय आणि अजून पण तिचे होत होते. तर आम्ही तिच्यामध्ये खूप त्या ह्याच्यामध्ये आम्ही खूप खुश होतो. आणि अजून कोणतं? आणि रायडिंग नाही का केलेली? हां रायडिंगचं. मम्मीला असं वाटलं की पोरगी आपली कुठं पार हवेत गेली. माझ्या मम्मीला फार किती आनंद झाला. बाप रे पोरगी हवेत गेली तर आले मम्मी. माझी इच्छा नाही आमच्या घरात आहे ना आकांक्षाचं आहे ना आमच्या
असे 2 खूप छान एक्सपिरियन्स झालेत. तिने शाळेत कॉलेजमध्ये असताना अमृतसरला गेली होती, वाघा बॉर्डर तिकडे गेली होती. म्हणजे रेड क्रॉसचा कॅम्प होता आणि महाराष्ट्रातून म्हणजे महाराष्ट्राचं नेतृत्व करण्यासाठी ह्यांना निवडलं होतं. तर ती खूप आमच्यासाठी प्राऊड मुवमेंट होती. आणि दुसरे म्हणजे आकांक्षाने हे ॲडव्हेंचर केलेलं. आमच्या घरात अजून कोणीच नाही केलेलं असं, त्याच्यामुळं खूप आहे. आणि आमच्या घरात अजून हे ना मम्मी असं आउट ऑफ स्टेट पण नाही गेलेलं कोणी, आणि आमची आकांक्षा गेली. तर आमच्यासाठी खूप छान गोष्ट आहे ती. आणि हे पण असं पॅरामोटरिंग वगैरे अजून कोणीच नाही केलं, तर ते आमच्या आकांक्षाने केलं. त्याच्यामुळं आम्हाला तिच्यावर जरा प्राऊड आहे. पुढं मागे आम्ही पण करू, आहे का नाही मम्मी? चला, आता मम्मीच्या चांगल्या गोष्टी तर तिच्यात तर नव्हत्याच, ह्या सगळ्या आकांक्षा बाबतीतच होत्या. म्हणजे माझी मम्मी मुलींच्या सुखामध्येच सुख मानते. आता आकांक्षाला विचारू आपण. आता 10-15 मिनिटं झालेत. मला म्हटली 10 मिनिटांनी उठव, तर अजून उठली नाहीये. आता म्हणजे मी बरोबर तिला 10 मिनिटांनी उठवायला आलेली आहे. 1 मिनिट पण इकडचं तिकडं केलं नाही मी. आकांक्षा, एक गेम खेळायची आपल्याला. ऐकायला येते का तुम्हाला? हे बघ ना, तुला विचारणार आहे मी की तुझ्या 2023 मधली सगळ्यात चांगली मेमरी कोणती आहे तुझी? हा, हे लॉगिंग तिचं खूप छान मेमरीज म्हणते. आणि अजून एक पॅरामोटरिंग तर असणारच आहे तिचं, कारण तिने अख्खी जेजुरीवरून बघितली. मोबाईल एक, कारण मी तिला गिफ्ट दिला होता ना मोबाईल, तर ते तिच्यासाठी खूप म्हणजे इमोशनल आहे खूप त्या बाबतीत ती. आणि मोबाईलचा विषय काढला की ती खूप इमोशनल होती. जाऊ द्या आकांक्षा, बहिणीचं कर्तव्यच देणं. मला ना अशी आकांक्षा झोपून राहिली, मला बिलकुल आवडत, मला अजिबात करमत नाही. काल पण घरात सगळे झोपले होते, तिच्यापाशी मी गेले, म्हटलं उठ ना गं, मला करमत नाही. पप्पाच उठले. आता पप्पा पण येतील थोड्या वेळाने, तर पप्पांना पण विचारू. आणि लास्ट मग मी सांगेल, माझा 2023 तर खूप डेंजर गेले. एवढे चढ उतार, बाप रे, खूप मी स्ट्रगल केलाय 2023 मध्ये. ठीक आहे, चालतं. चला, आता आपण असं विचारू की 2023 मध्ये जे केलं ते 2024 मध्ये समजा नसेल करायचं, किंवा ती चूक परत करायची नाही, ते पण विचारू आपण. आणि बघू आता पुढं काय होतंय. आमच्याकडून तुम्हाला सगळ्यांना हॅपी न्यू इयर. आणि जे तुम्ही 2023 मध्ये केलं नाही त्याचं रिग्रेट ठेवू नका मनात. ते 2024 मध्ये कंप्लीट करा. 2024 मध्ये कंप्लीट करा ते सगळं. तुमच्या ज्या अपूर्ण इच्छा असतील त्या सगळ्या 2024 मध्ये कंप्लीट हो, बस एवढंच. आणि आम्ही पण तेच करणार आहे. आणि 2023 मधलं जे काही वाईट असेल, किंवा म्हणजे शक्यतो वाईटच असेल, ते 2024 मध्ये घेऊन जायचं नाही, है का नाही मम्मी? ती गोष्ट 2024 मध्ये सारखी रिपीट त्याच विषयांवर, किंवा ती चूक किंवा काय असेल ते आम्ही असं ठरवलंय की 2024 मध्ये आम्ही त्या गोष्टी 2024 मध्ये घेऊन जाणार नाही. असं आम्ही एक फॅमिलीने आमच्या हे केले, ठरवलंय आम्ही की 2023 मधले जे आमच्या वाईट एक्सपिरियन्स असतील ते आम्ही काही सांगणार नाही, पण ते आम्ही 2024 मध्ये आम्हाला त्या नको आहेत पुन्हा. आणि छान 2024 मस्त घालूया सगळेजण. तुम्ही पण मस्त हे करा, तुमचे काय इच्छा वगैरे असतील त्या मस्तपैकी कंप्लीट करा. सगळ्यांना बेस्ट लक आणि हॅपी न्यू इयर. आणि पार्टी करा छानपैकी मस्तपैकी. चला बाय बाय. आता आम्ही नंतर बोलतो, थोड्या वेळाने बोलते. बाय. ओके. आता वाजलेले आहेत संध्याकाळचे 7:30. आणि मी जर सकाळी ब्लॉग चालू केला होता त्याच्यानंतर आम्ही काय ब्लॉग घेतला नाही. पप्पा दिसत पप्पा बघतात अवॉर्ड शो नाही काय महाअंतिम सोहळा बघतात पप्पा. पहिले असं असायचं, अवॉर्ड शो असायचे आणि मस्त काहीतरी घरात बेत असायचा, वडापाव भेळ वगैरे सामोसा असंच आमच्या घरी असायचं, सिंपल काहीतरी.
वडापाव, भेळ आणि आम्ही सगळे मस्त ते एकत्र करून खायचं. आणि आज आता आमचा अचानक प्लॅन ठरलेला आहे की आम्ही करतोय पिझ्झा. तर अचानक प्लॅन ठरला. पप्पांनी सगळं सामान घेऊन आले, म्हणले संध्याकाळी पिझ्झा करा. चला मग आता पिझ्झा करतोय आम्ही. मी खूप दिवसातून पिझ्झा करते. पहिला आमचा जेव्हा बिझनेस होता तेव्हा मीच करत होते पिझ्झा, पण त्याच्यानंतर खूप दिवसांनी आता आम्ही पिझ्झा करतोय. आणि आकांक्षा थोडीशी आजारी आहे, सर्दी झाली आहे, त्याच्यामुळे ती झोपली आहे. त्याच्यामुळे आता ती दिसत नाही आज आणि जास्त ब्लॉग पण झाला नाही आमचा. थोडीशी आजारी पडली आहे ती. तर तुम्हाला मी प्रोसेस दाखवते थोडीशी पिझ्झाची. आता मी इकडं भाजी थोडीशी वाफलत ठेवली आहे, कारण कच्च्या भाज्यांचं आम्हाला पण नाही आवडत. तर थोडीशी आम्ही तेलात जिरे, ढोबळी मिरची एकदम बारीक चिरून आणि कांदा एवढंच फक्त परतून घ्यायचं. त्यात मसाला टाकायचा आपला तिखट मसाला, त्याच्यानंतर सॉस टाकायचा थोडासा आणि मीठ टाकायचं. बस एवढंच. असं छानपैकी परतून घ्यायचं. आणि त्याच्यानंतर भाजी झाकून ठेवायची. मग तोपर्यंत दुसरी प्रोसेस म्हणजे पिझ्झा बेस आणलेले आहेत, तर ते एका साईडनी मी चांगले भाजून घेते आणि सगळी तयारी झाल्यावर मग तुम्हाला भेटते आणि मग दाखवते कसं करते मी. एक पिझ्झा करून दाखवते. ठीक आहे, चलो बाय बाय. तोपर्यंत पप्पा कुठे गेले? पप्पांना मला एक क्वेश्चन विचारायचा होता. सकाळी जो आम्ही कंटिन्यू केला होता तो मी पण नाही अजून सांगितला, आकांक्षाने पण नाही अजून आकांक्षाने सांगितला, मी पण नाही अजून सांगितला. पप्पांना पण विचारू आपण, पप्पा आल्यावर विचारू. चला. ओके, तुम्हाला दिसतंय का आता मी शुद्ध तुपामध्ये एक साईडनी, या ज्या साईडनी आपल्याला भाजी लावायची आहे ना, तर त्या साईडनी चांगलं भाजून घेते आपल्याला. तोपर्यंत आपण एक करणार आहे, तुम्हाला एक ट्रिक सांगते. एक पिशवी घ्यायची अशी. मला असं वाटतं मला पप्पांची गरज लागणार आहे असं नाही होते मला. सगळी तयारी करून ठेवायची, तर अशी धावपळ होती. हां, आता मी हे भाजायला ठेवलंय बारीक गॅसवर आणि ते एकदम आता स्लो मध्ये भाजून निघेल. मिओनिज घ्यायचं एखादी चांगली. आता ही चांगली पिशवी आहे, असं काही नाही. ही पिशवी घ्यायची, जुगाड आहे नाही, ते नाही काही करायला नाही. ते दाखवते मी का असं केलं ते दाखवते. माझा हात आहे ना, काय झालंय काय माहिती, इथं लचकलाय. लागतं ना. विसरले का तुम्ही ते दिवस पिझ्झाचे? काय झालंय काय माहित नाही. इथं माझ्या हे अख्खा दुखतोय माझं. तर हे पूर्ण मिओनिज असं पिशवीत काढून घ्यायचं कोणत्या ह्याच्यात, कारण आपल्याकडे नोझल नाहीये. आणि नोझल जरी असेल तर एकदम इथं बारीक फोडायचं आपल्याला. ते मी नंतर सांगते, फोडून दाखवते. तोपर्यंत आपण ही प्रोसेस करू. असा एका साईडने चांगला भाजून घेऊ आपण तुपात छानपैकी. हा ना, मल्टीटास्कर व्हायचं. तोपर्यंत हा भाजता, हा घेऊ. बारीक गॅस करते आता मी. तूप पण आहे ना ह्याला, मग दुसरं पण लावून घेते तुपाला, म्हणजे कसं बचत पण होते. हो. आता हे चांगलं भाजू दे बारीक गॅसवर. तोपर्यंत आपलं हे होते. तर पहिले काय करायचं, हे पिझ्झा टॉपिंग्स म्हणून एक मिळतं, ते आणायचं. दाखवते, नाव दाखव. पिझ्झा टॉपिंग्स. ते पहिले थोडंसं ब्रेडला लावायचं. त्याच्यानंतर थोडासा एकदम नॉर्मल सॉस टाकायचा. तो कुठला पण चालेल, टोमॅटो सॉस. आणि आता आपल्याला एक चम्मच लागेल. स्प्रेड करायला ते चांगलं असं स्प्रेड करून घ्यायचं हे. आणि तुम्ही मटेरियलच्या बाबतीत म्हणजे जे आपण यूज करणार आहेत कंजूसपणा करू नका.
कंजूसपणा अजिबात करू नका. असं लांब 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 अजिबात ठेवू नका, भरभरून टाका. त्याशिवाय तो पिझ्झा अजिबात छान आता लागतो. काय काय पिझ्झा करतात आणि थोडीशीच भाजी टाकतात. हा, खूप थोडी भाजी नका टाकू. आणि इकडे म्हणजे- बघत पण राहा थोडं थोडं मध्ये मध्ये. आता ह्याच्यावर आता मी हे पण जरा असं बचत करते, ह्याला लावून टाकते. आता मी भाजी जराशी खाऊन बघते कसे झाले. सगळं परफेक्ट आहे. भाजी टाकायची, स्प्रेड करायची. आणि आजकाल आता पिझ्झा बेस पण खूप बारीक मिळायला लागलेत. आणि जेजुरीमध्ये एकाच ठिकाणी असे मिळतात पिझ्झाचे ब्रेड चांगले. खूप आम्ही जेव्हा पहिले करायचो तेव्हा केवढे मोठे होते. पण आता बिझनेस चांगला परवडला असता आम्हाला. तिकडे बघा गॅसवर आहे बारीक गॅस आहे, आता काही नाही. सर्दी झाली मला, इग्नोर करा. हा. पप्पांना फोन आलेला आहे, पप्पा जावा फोन घ्या. आता कात्री घेतली. घेतली, फोडलं पण. हे ह्यासाठी उपयोग आहे ह्याचा. मस्तपैकी असं स्प्रेड पण होतं आणि जास्त छान पण वाटतं आणि ते मेल्ट पण मस्त होतं. तर तुम्ही ही ट्रिक यूज करू शकता. बस बस बस. आता ह्याच्यावर आपण हे टाकायचं ना. हो चीज खिसल्यावर बी बी. ऑरेगानो. आता मस्तपैकी चीज खिसून घेऊ आपण मस्तपैकी. आता हे आपण चीज खिसलेलं आहे मस्तपैकी. मस्तपैकी का म्हणते मी सारखे. छान. आणि त्याच्यावर टाकायचं ऑरेगानो आणि असं ठेवून द्यायचं. आणि त्याच्यावर हे आमचं सिक्रेट आहे, मला कळलं आता. पॅन पिझ्झाचं सिक्रेट आहे हे. तर हे त्याच्यावर झाकून टाकायचं म्हणजे इथं चिटकणार पण नाही. आणि हे वाफ ये जा करून चांगली ती मेल्ट होतं पिझ्झा. आता आपण दुसरा घेऊया. आता असेच तिन्ही पण मी करून घेते आणि खाताना तुमची डायरेक्ट बोलतो. तुम्हाला एक पिझ्झाची रेसिपी कळाली असेल मी तेवढंच सांगणार, बाकी आता डबल नाही सांगणार. मग त्यासाठी तुम्ही परत ब्लॉग बघा. आता नाही सांगणार मी. आमची सिक्रेट रेसिपी होती, खूप जणांनी मागितली होती आम्हाला, त्यासाठी आम्ही हे केलंय, बनवली आहे. तुम्ही पण ट्राय करा नक्की आणि सांगा तुम्हाला कशी आवडते. आणि ही हॅक पण यूज करा, मस्त हॅक आहे ही, तुम्ही यूज करू शकता. ठीक आहे, चलो बाय. आता मी असे पीस करून ठेवते. आमचे झालेले आहेत, झालं आहे पिझ्झा. आणि असे पीस करून ठेवते. आणि कोणाकोणाला अशी सवय आहे की काय झालं तरी हात धुवायचे. मला पण सवय. तुलाच. हा आणि पुसायची सवय कोणाकोणाला आहे. हा, मी पण उठली आहे आणि माझं कटिंग पण झालेलं आहे. आता मस्तपैकी आपण पार्टी करू. फार मोठी करायची होती हा. पण आकांक्षी आमची थोडीशी म्हणजे थोडंसं सर्दी आणि खोकला आहे, जाम झाली आहे जाम जरा. झाली. त्यामुळं काय आमचं सगळा प्लॅन बघा परत मी चौपट झालेला आहे. तुला काय म्हणायचं. काय नाही. पप्पांना एक प्रश्न विचारायचा आहे मला. हा, तुम्हालाच विचारायचंय. तुम्हीच हा. सांगा. हा, विचार. घे मम्मी. बोल. हा. तर पप्पांसाठी हा प्रश्न आहे की सगळ्यांना मी विचारलंय की तुमच्या 2023 मध्ये तुमच्यासाठी सगळ्यात 2 क्षण सांगा की ते खूप तुमच्यासाठी आनंदी होते. मला माझ्या डोळ्याचं ऑपरेशन झालं हा फार महत्त्वाचा क्षण आहे. कारण मला गाडी चालवताना एकदा मी आणि संध्या सासवडून येत होतो. संध्याकाळी मला 8 वाजले तर मला पुढचं काय दिसेना. मी चापसं ते पांढरा पट्टा असतो ना त्याच्यावरून मी गाडी हळूहळू आणलेली. तर ते माझा म्हणजे म्हणजे ह्या वर्षातला डोळ्याचा ऑपरेशन झाला हा सर्वात मोठा क्षण आहे माझ्या आयुष्यातला. चांगलं. आणि म्हणून मी आज हे सगळं बसू शकतो. आणि पुढच्या वर्षी ह्या डोळ्याचं ऑपरेशन करणार आहे. हा 2023, हा 2024. आणि अजून एक सांगा, 2 सांगायच्या होत्या. एक डोळ्याच्या, अजून एक कोणती चांगली गोष्ट. चांगली गोष्ट म्हणजे तशा भरपूर आहेत. आकाशाला आम्ही वरती रायडिंग केलेले. हो, ते आमच्या फॅमिलीसाठी कारण सगळ्यांसाठी. आजपर्यंत कुणीच आमच्या मी पण तेच बोलले. 10व्या मजल्याच्या वर कोण गेलं नाही किंवा 7व्या 8व्या. मुंबईला आम्ही 8व्या 9व्या मजल्या लिफ्ट जातो
पण आज आमची आकांक्षा आज हवेत मी गेली. पण तेच बोलले. आणि आमच्या आकांक्षानी म्हणजे अख्ख्या आमच्या रिलेटिव्ह मध्ये कोण वाघा बॉर्डरला गेले नाही, हा. तर ती जाऊन आली. त्याच्यानंतर कोणी असं अमृतसरला ऍडव्हेंचर, गेले. तेच की वाघा बॉर्डर, अमृतसर. अमृतसर, आम्ही कुठे गेलती ती त्या तिकडचा भाग पंजाब वगैरे सगळं फिरली ती. आमच्या घरामध्ये अजून कोणीच नाही गेलं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तिने पॅरामोटरिंग केलं, ते पण आमच्या रिलेटिव्ह मध्ये कोणीच नाही केलं, त्या माझ्या बहिणीने केले. ते आमच्यासाठी खूप हे खूप छान आहेत. पण तुझं विचारलं की त्यांचं विचारलं? नाही, मी सांगते, मी पण हे सांगितलं होतं. सांग आता. आणि मागच्या वर्षी आम्ही मोठा टीव्ही घेतला आणि Yes. हा नाही. आकांक्षाला आम्ही हो. मागच्या वर्षी नाही, अगं, आता मागच्या TV च वर्षी घेतलं की. 1 वर्ष, मोबाईल नाही, टीव्हीला हा. 2 वर्ष झाली. आयफोन घेतला होईल. तिच्यासाठी खास. हा, आयफोन झाला. ती सगळ्यात मोठी आमची बिग इन्व्हेस्टमेंट आहे, हा. आयफोन. कारण तिला लॉक तयार करावं लागतात ना, त्यामुळे आम्ही हा मोबाईल तिला घेतला झालं. तिच्या वाढदिवसासाठी. आता आकांक्षाला विचारणार आहे आपण, कारण ती आज सकाळपासून बोलली नाहीये. नाही, तिला तिला- बोलता येत नाही बोलून. ठीक आहे, चला. सर्दी आहे तिला. ये इकडे चला. ओके, तुम्ही बघितला असेल आत्तापर्यंतचा लॉग कालचा. तर मी काय कुठंच दिसले नसेल तुम्हाला, कारण की मी फुल आजारी आहे आणि आत्ता पण आहे. त्यामुळे 2 दिवस आता न्यू इयरचा आजारी आहे, तर थोडासा आराम केला तर उद्यापासून चांगले लॉग येतील. आणि ठरलेलं तसं प्लॅन आहे, अजिबात काही काय झालं नाही आमचं, कारण की मी आजारी होते म्हणून. पण जाऊन दे, नंतर करता येईल अजून काय काय. आणि पिझ्झा केला होता आम्ही आणि वडा सांबार केलं होतं, ते काही दाखवलं नाही आम्ही. तर दीदीची फ्रेंड पण आलती, तर आम्ही मग सगळे खाल्लं. त्याच्यात गप्पांच्या नादात आम्ही विसरलो क्लिप घ्यायचं. आणि लॉग एंड करते आता. तुम्ही पण सगळ्यांनी काळजी घ्या तुम्ही, कारण की आता खूप व्हायरल चालू आहे त्यामुळं. आणि सबस्क्राईब करा मेन म्हणजे. आणि हॅपी न्यू इयर. तुम्हाला पण हे वर्ष खूप छान जावं. 2023मध्ये तुम्ही छान सपोर्ट केला आणि 2024मध्ये पण अजून छान सपोर्ट करा आणि सबस्क्राईब करा. बाय.